हाय सगळ्यांना, प्रेमिला खुंदे या चॅनलमध्ये तुमचं छान असं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आणि भरभर जाऊ दे ही स्वामीचरी प्रार्थना। आज आहेत मुलांना छान अशा सुट्ट्या, शाळेला शनिवार रविवार सुट्टी असते त्यांना। आज पण असते शनिवारची, रविवारची तर काय रेग्युलरच असते। मग म्हणलं आज मस्त आता आपली किचन क्लिनिंग करून घ्यावं। प्रणव दूध घेऊन ये। आता प्रणवला चाललाय दूध आणायला, अजून चहा व्हायचा आहे आमचा। आज शिका आमच्या आंघोळ्या पांघोळ्या झाल्या तर आज मुलं छान किचन क्लिनिंग करावं, मस्त अशी घरं झाडून काढावं। आता उद्या आहे गुढीपाडवा, गुढीपाडव्याचं असं स्वच्छता आपल्या घरात ठेवली म्हणजे मस्त वाटतं आणि सणासुदीला असं घर टापटीप असल्यावर एकदम असं प्रसन्न वाटतं। आता तिकडे तनिष्का असते भांडी किचनमध्ये, म्हणलं चला आता छान असा ब्लॉग चालू करावं। तनिष्का दूध आहे का ग? नाही ना दादा, दूध घेऊन या। प्रणव गेला दूध आणायला। चला चला जाऊ दा किचनकडे छानपैकी असं। ही तर आमची तनू छान अशी भांडी घासते, मला म्हणली मम्मी आज मी भांडी घासते, आज सुट्टी तिला पण हाय ना तनिष्का? चालते। काय म्हणते बा, हाय का सगळ्यांना? हाय। अजून पारुशीच आहे, प्रणवची झाली आंघोळ, हिची झाली आंघोळ ढम्मीची। चालतंय, चला आता मस्त असं छान ब्लॉग चालू केलाय, बघत राहा छानपैकी। आता चहा पाणी वगैरे सगळ्यांचं झालं, मुलांना पण चहा पाणी दिलं। आज आहे शनिवार, उद्या म्हणलं पाडवा आहे, त्यामुळं आता घर आपण स्वच्छ करायला घेतलं, किचन क्लिनिंग पण करायची। आता इथे मी सगळ्या जाळ्या जुळ्या साऱ्या झटकून काढते। खूप धूळ येते उन्हाळा असल्यामुळं, उन्हाळ्यामुळं खूप धूळ येते सारी घरात आणि फर्निचरला सारखं पुसावंच लागतं, त्याशिवाय छान दिसतच नाही, त्यामुळे सारखं फडकं मारावं लागतं। जेवढं मोठं घर असेल तेवढं माणसाला काम जास्त असतं। आता इथं छान मी सगळं आवरून घेते, बघत राहा व्हिडिओ छानपैकी। झाडून वगैरे सगळं झालं, पटापटा सगळं झाडून काढलं, सगळ्या आळ्या जाळ्या सगळं निर्मळ केलं अगोदर। मग नंतर सगळी मांडणीची भांडी खाली घेतली
आणि मग बाथरूममध्येच बसले घासायला. आता म्हणलं किचनवर एवढी मोठी भांडी उभारून घासायमध्ये पाय आणि त्यांनी दुखतात, त्यामुळं म्हणलं आता इथं बाथरूममध्ये घासायला सोपं पडतं. आमच्या बाथरूममध्ये असा दगड असा खावलेला आहे, असं हे केलेलं आहे, त्यामुळे त्यावेळी छान भांडी येतात घासायला, घसरत नाही काय नाही. खाली मी असं एक फडकं टाकलं होतं, त्यामुळं आपलं भांडे वगैरे काही असं सरकत नाही. तिथं आता मी छान भांडी घासून घेते. प्रणव सगळं लागत होता भांडी, म्हणजे पालती घालत होता तिकडं जाऊन हॉलमध्ये. पोरं मध्येला असल्यावर अर्धं काम तरी सोपं जातं. तनिष्का आवरत होती, घरं हे झाडत होती तनिष्का, मी झटकलेलं ते घरं झाडत होती. नंतर मग मी घेतलं भांडी घासायला. प्रणव मला मम्मी मी सगळी पालती घालतो, म्हटलं घाल. मग त्याने सगळी पालती घातली भांडी तिथं. तोपर्यंत मी तर सगळी घासून घेतली. आधी मोठे मोठे डबे घासून घेतले, म्हणजे पटापटा उरकतं. ते सकाळी चहा आणि नाश्ता झाला. सगळे आता मी 9 वाजताच बसले होते, 9-10 वाजता. करूच तर उरकूच सगळं टाईम जातोच. मुलांच्या आंघोळ्या ही ते. प्रणव नेत होता पटपट तिकडं. आपण पण प्रत्येक वेळेस उठायचं मला आपल्याला बस सुटली होतं, त्यामुळे पोरं असल्यावर सोबत जातं काम. मग होतं म्हणलं शनिवार रविवार पोरांना सुट्टीच असते. उद्या आहे गुढीपाडवा मला आपलं सगळं निर्मळ घर होईन आपलं. आता मी तर भांडी घासते, बघत राहा छानपैकी व्हिडिओ. सण असला की मग घरात असं निर्मळ केलं की खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. सुख समृद्धी घरात नांदते, लक्ष्मीचा घरात वास राहतो. ज्या घरात टापटीपणा स्वच्छता तिथं आपल्या लक्ष्मीचा घरात वास राहतो. त्यामुळं घर एकदम स्वच्छ ठेवायचं. आता बघू शकता ते सगळे भांडी घासता आणले, आता बारकी राहिले तर लय राड होतं. काय ह्यात त्याच्यात भरलं, त्याच्यात ह्यात भरलं, हे मिक्स कर ते मिक्स, सगळं गडबडच उठतं. काय नो बाय नो आपण काय ठेवलेलं असतं ना. आता सगळं आपलं किराण्याचं आणलं की आपण ह्यात थोडं ठेव त्यात थोडं ठेव, त्यामुळं राड आपण लय खूप होतो. आता ते सगळं मी किचनवरचं सगळं काढून घेतलं, बघू शकता. आता इथं भरणे वगैरे सगळं मी काढून घेतलं. आता आपली खिडक्या पण लय तेलकट तुप्पट झाल्यात, बघू शकता इथं. आता मी गरम पाणी करून ठेवलं. गरम पाण्यात ना निरमा, विनेगर आणि थोडं आपलं लिक्विड असतं ना भांड्याचं, विम लिक्विड, ते टाकायचं. त्यांनी एकदम स्वच्छ आपली स्टाईल पण निघते आणि खिडक्या पण एकदम छान निघतात. त्यामुळे आता बघा मी इथं घासून घेते पाणी टाकून नंतर तुम्हाला तसंच असं इथं बघू शकता. तर मी इथं घासते पाणी टाकल्यामुळं असं रेंदाले निघत होता, काळं पाणी चिवट सगळं इथं बघू शकता. आता दिसतंय का नाही काय माहिती तुम्हाला, पण पाणी टाकल्या दिसतं तुम्हाला. लय खूप खराब झालते आणि उन्हाळा असल्यामुळे धूळ पण लय येते ना आतमध्ये. आता घेते घासून.
सगळं आता खिडक्या वगैरे सारं घासून झालं, टायर सारे घासून झाले, सगळं पुसून झालं चकाचक. इथं मस्त कडाप्याची मांडी पण घासून एकदम पुसून घेतली आपण, बघू शकता इथं छान. इथं सगळी भांडी माझी घासून झालीत, बघू शकता इथं सगळी भांडी छानपैकी वाळलेत. आता मस्त आपण लावून घेऊ, बघू शकता इथं आता मस्त पुढं आपली सगळी अशी भांडे डब्बे सारे घासून झाली अख्खं चकाचक एकदम. असं खाली तर असं मस्त पिठाचे डबे इथं. इथं मस्त असे कप ठेवल्यात. तिथं 2 मेंटलच्या बॉटल आहेत फ्रीजवर. बघा सर स्टाईल अख्खी घासून काढली चकाचक. इथं माठ आहे पाण्याचा. छोटासा मिक्सर आहे आमचा, बघू शकता. मस्त किचन घासून स्टाईल वगैरे सगळं आपली साफसफाई झाली छानपैकी. खालच्या ट्रॉल्या पण सगळ्या छान घासून घेतल्या. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय सगळ्यांना. आता आम्ही मस्त जेवण करतो. सगळं आता आपली मांडणीचे भांडे वगैरे सगळे घासून झाले. तर मस्त किचन आवरलं. आता सकाळी फक्त चहा नाश्ता केला होता. आता खूप भूक लागली. आता मला थोडासा मुलांना मस्त असा मसाले भात बनवायचा आहे. सगळे भांडे वगैरे सगळे लावली, तुम्हाला तर दाखवलं सगळं मी. उद्या आहे गुढीपाडवा. मुलं गुढीपाडव्याला मस्त आपलं घर चकाचक केलं ना चांगलं वाटतं, फ्रेश पण वाटतं. चला मग आता मस्त मसाले भात बनवू. आता मस्त आपण ना कुकर ठेवलाय तापायला. थोडंसं तेल टाकते. मस्त लिंबू टाकून देऊ. थोडासा कढीपत्ता घ्यायचा. सगळा कांदा टाकून घ्यायचा. सगळं परतून घ्यायचा कांदा. आता मुलांना खूप भूक लागली म्हणजे म्हणून मी आता आपल्या थोडा भात केला. आता मसाले भात बनवू थोडा. सकाळी केलेली आहे भाजी चपाती, म्हणून थोडंसं मसाले भात बनवू. छान आता इथं सगळा कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आपल्याला. थोडी हळद टाकून घ्यायची. चांगलं परतून घ्यायचं आपण. शेंगदाणा कुठून जायचं त्याच का थोडं शेंगदाणा टाकून घ्यायचं. सिंपलच भात बनवायचा आहे आपल्याला. छान लागतो सिंपलच भात. थोडासा मसाला टाकून घ्यायचा. थोडासा गरम मसाला, थोडासा आपला मसाला टाकायचा. बिर्याणी मसाला आहे का थोडा घे बरं फ्रीजमधला. छान परतून घ्यायचं आपण. मस्त आपलं परतून झाले. बघू शकतो टोमॅटो कांदा छान तिथे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. पाणी टाकून घ्यायचं. झाकण लावून घेऊ. या मस्त गरम गरम असा मसाले भात खायला. होतो 2 शिट्ट्यामध्ये भात होतो.